सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धानय्य सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज 22 जुलै 2024. काल 21 जुलै रोजी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा ही भारतीय परंपरेनुसार गुरूंची महिमा ही दिवस आपण साजरी केलेला आहोत. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. गुरूंच्या चरणी नमस्कार वंदन करून काल एक अतिशय महत्वाचा घटना एज्युकेशन फील्डमध्ये घडलेली आहे, त्याच्या संदर्भात मी तुमच्या समोर उभे आहे. काल ओडिसा म्हणून एक राज्य आहे आपल्या भारत देशात. त्या ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर या शहरात उत्कल विद्यापीठ आहे. उत्कल विद्यापीठ या विद्यापीठात एक राष्ट्रीय नॅशनल वर्कशॉप झालेली आहे. या नॅशनल वर्कशॉप हे आयोजन कोणी केले तर नॅक कमिटीने आयोजन केलेले आहे. त्या नॅक कमिटी नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल नॅक यांनी एक वर्कशॉप आयोजन केलेले आहे. त्या वर्कशॉपमध्ये काही महत्वाची घटना घडलेली आहे. त्या घटना सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. बघा, आपण आपला भारत देशाकडे पाहिलो तर विविधतेमध्ये एकता ही गुणवैशिष्ट्य आपल्या देशात दिसतात. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक संस्कृती, अनेक विचार, भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या पूर्ण भारत देश हा विविधतेने नटलेले भारत देश आहे. या विविधतेचं क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं, प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने उच्च शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूने आणि उच्च शिक्षण देणारे किंवा शिक्षण देणारे जी संस्थे आहे आपल्या देशात, जे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, विद्यापीठ आणि महाविद्यालय, यांच्या गुणवत्ता, यांच्या क्वालिटी, यांचा दर्जा चेक व्हायला पाहिजे. यांच्या गुणवत्तेची परीक्षा व्हायला पाहिजे. चांगल्या कॉलेजेस, चांगल्या विद्यापीठ त्याचा मूल्यमापन करणे गरजेचे आहे. जर कॉलेज आणि विद्यापीठांना आपण मूल्यमापन केलं, त्यांचं जर इव्हॅल्युएशन केलं, त्यांचं जर असेसमेंट केलं, तर ते विद्यापीठ आणि कॉलेजेस चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देतील अशी विचार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांनी विचार मंथन केलेले आहेत. देशातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देणारे संस्थेला आपण व्यवस्थितरित्या चेकिंग करून त्यांना ग्रेड दिला पाहिजे, त्यांना सर्टिफिकेट दिला पाहिजे की बाबा हा कॉलेजेस चांगला आहे, हा कॉलेजेस अतिशय चांगला आहे, हा कॉलेजेस साधारण आहे, असे त्यांना सर्टिफिकेट दिला पाहिजे. तर ते कॉलेजेस अजून चांगल्या पद्धतीने काम करतील असे एक धोरण 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विचार मंथन केलेले आहे. मग त्यांनी मंथन करून त्यांनी एक रिकमेंड केलं की आपल्या देशात एक राष्ट्रीय मूल्यमापन संस्था स्थापन व्हायला पाहिजे, नॅशनल अक्रेडिटेशन एजन्सी स्थापना व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या विचाराला जोड देणारी अजून एक कमिटी सुरू झाले, NPOP प्लॅनिंग ऑफ ॲक्शन, प्रोग्राम ऑफ ॲक्शन हे सुरू करण्यात आलं. आणि याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कुठं प्रोग्राम ऑफ ॲक्शन हे जे सुरू केलेलं आहे 1992ला, त्यांनी पण ते सांगितलं की शिक्षण व्यवस्था देणारी जे संस्था आहेत, एक मिनिट रे, हॅलो, ಪಡೆದ ಹೇಳ ಏನು ಹೇಳು ನನಗೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಲಾಗತ್ತೀನಿ.
ಆಯ್ತು ಹಿಂದ್ಗಡೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಲಾಗತ್ತಾನೆ ಇಡು. हा काय सांगत होतो. हा प्रोग्राम ऑफ ऍक्शन ह्यांनी सुद्धा तेच सांगितलं की दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थेला आपण मान्यता दिला पाहिजे, अशी एक संस्था निर्माण व्हायला पाहिजे. मग ह्या दोघांच्या रिकमेंड वरून एक संस्थाचे आयोजन करण्यात आली, ते नॅशनल अक्रेडिटेशन एजन्सी. मग भारत सरकारने कर्नाटक राजधानी असलेले बेंगळूर या शहरात सप्टेंबर 1994 रोजी, सप्टेंबर 1994ला बेंगळूर येथे नॅक कमिटीचा स्थापन करण्यात आला. नॅक ह्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल. हे जे नॅक कमिटी आहे ह्याचा प्रमुख 2 कार्य आहे. पहिल्यांदा भारत देशातील कॉलेजेस आणि विद्यापीठ यांचा मूल्यमापन करणे, भारत देशातील जे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, कॉलेजेस आणि विद्यापीठ, त्याला अक्रेडिटेशन देणे म्हणजे मान्यता देणे, त्यांचं मूल्यमापन करणे आणि मान्यता देणे, हे 2 कार्य करण्यासाठी नॅक कमिटीचा स्थापन करण्यात आलेली आहे. तर या नॅक कमिटीचा जो मोटो आहे, मोटो म्हणजे ध्येय वाक्य, हे ध्येय वाक्य आहे, हे आपलं छत्तीसगड सेट एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न. ध्येय वाक्य आहे, पहिला ध्येय म्हणजे त्यांचा जो ध्येय वाक्य आहे, नॅक कमिटीचा जो ध्येय वाक्य आहे तो आहे एक्सलन्स, क्रेडिबिलिटी आणि रिलेव्हन्स. हे शब्द लक्षात ठेवा. एक्सलन्स म्हणजे अतिशय उत्कृष्ट, क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, आणि तिसरा आहे रिलेव्हन्स म्हणजे वास्तव, म्हणजे आता सध्या जे घटना वास्तव आपण म्हणतो ना, हे रियालिटी, हे आता जे सध्या चालू आहे ते वास्तव, रियालिटी, रिलेव्हन्स, हे त्याचा ध्येय वाक्य आहे. मग हे जे नॅक कमिटी आहे, नॅक कमिटी 2 घटकामध्ये विभागलेले आहेत. एक आहे GC म्हणजे जनरल काउन्सिल आणि दुसरा आहे EC एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. नॅक कमिटीमध्ये जे पॉवरफुल आहे ते एक्झिक्युटिव्ह कमिटी, जे प्रत्यक्षात कार्य करतात. मग हे एक्झिक्युटिव्ह कमिटीचा जो सध्याचा चेअरमन आहे तो आहे आदरणीय प्रोफेसर अनिल सहस्रबुद्धे. मग अनिल सहस्रबुद्धेंनी आता भुवनेश्वरमध्ये काल झालेला जे नॅक कमिटीचा जो वर्कशॉप होता, त्या वर्कशॉपचं आयोजन या अनिल सहस्रबुद्धेने केलेले आहेत. मग अनिल सहस्रबुद्धेने काल जे माहिती सांगितलेले तेच माहिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. आणि हे जे नॅक कमिटी जो आहे ना, हे नॅक कमिटी आतापर्यंत भारत देशातील जेवढं काय विद्यापीठ आहे आणि कॉलेजेस आहे, या सर्व कॉलेजेसचं मूल्यमापन करण्याचे काम करत होती. परंतु ह्याचा दहशत म्हणण्यापेक्षा भीती प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठमध्ये पसरलेला आहे. कारण प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ या नॅक कमिटीला अगोदर अप्लिकेशन करायचं, म्हणजे अप्लिकेशन केलं पाहिजे की बाबा तुम्ही या, आमच्या कॉलेजला भेट द्या, आमच्या महाविद्यालयाला भेट द्या, आमच्या विद्यापीठाला भेट द्या आणि चेक करा आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. मग तो अप्लिकेशन अगोदर ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं, आणि अप्लिकेशन केल्यानंतर त्याचा जो फी असतो तो जास्त फी होता, आणि तो फी घेऊन नॅक कमिटीचा जो मेंबर्स आहे ते मेंबर्स प्रत्यक्षात कॉलेजला भेट देऊन, नॅक कमिटीचा जो मेंबर्स आहे त्यांना पियर कमिटी म्हणतात, तो पियर कमिटी प्रत्येक कॉलेजला आणि विद्यापीठाला भेट देऊन त्या विद्यापीठाचा किंवा त्या कॉलेजेसचा संपूर्ण विभागाचा चेकिंग करून त्या विद्यापीठाला ग्रेड देत होते. त्यांचा शैक्षणिक क्वालिटी, त्यांचा गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या संख्या, विद्यार्थी पास झाल्यानंतर काय नोकरी करतात, आउटपुट कसा आहे, कॉलेजेसचा बिल्डिंग कसा आहे, पाण्याची व्यवस्था आहे का, फॅनची व्यवस्था आहे का, बाथरूमची व्यवस्था आहे का, टॉयलेटची व्यवस्था आहे का, ग्राउंड आहे का, किती झाडे आहेत, किती लायब्ररी आहे का, किती पुस्तक आहेत, किती जनरल्स आहेत, लेडीज संख्या किती आहे, लेडीजसाठी काय फॅसिलिटी आहेत का, इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही वापर करताय का, ICTचा वापर करताय का तुम्ही, टेक्नॉलॉजी बेस्ड टीचिंग होत आहे का नाही,
एनसीसी डिपार्टमेंट आहे का, स्पोर्ट्स डिव्हिजन आहेत का, NSS विभाग आहे का, म्हणजे कॉलेजेसच्या पूर्ण पूर्ण अँगलमध्ये चेक करून त्या कॉलेजला ग्रेड देण्याची कामं, म्हणजे तिथलं प्राध्यापक संख्या किती आहेत, ते नेटसेट परीक्षा पास झालेत का, ते रिसर्च वर्क करत आहेत का, ते PhD धारक आहेत का, हे म्हणजे पूर्णपणे ते किती नॅशनल कॉन्फरन्स अटेंड केलेले, सेमिनार अटेंड केलेले, त्या कॉलेज किंवा त्या विद्यापीठाचा पूर्णपणे असेसमेंट करून त्यांना ग्रेड देण्याची कामं नॅक कमिटी करत होती. त्यामुळं प्रत्येक कॉलेजेसना वाटत होतं किंवा विद्यापीठाला वाटत होतं की जर आपण स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन चेकिंग करून घेतलो तर आपल्याकडे काही नसेल, म्हणजे क्वालिटी नसेल तर आपल्याला त्यांनी ग्रेड कमी देणार, जर ग्रेड कमी दिलं तर आपला अपमान होईल, म्हणून प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ ह्याच्यात भाग घेत नव्हते. सगळे पळत 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 सुटले, ए नको रे बाबा, रे बाबा तुम्ही आमचं काय चेक करू नका, तुम्ही आमचं चेक केलं तर सगळं आपलं फाटलेलं आहे, नको आमचा अपमान होणार, मग अपमान झालं तर कसं होणार, नको नको नको, म्हणून प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ नको म्हणत होते. नॅक कमिटी म्हणणार या 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 तुम्ही या, तुमचं चेक करतो, या या, ए नॅक कमिटी या या म्हणणार चेक करण्यासाठी, आणि प्रत्येक कॉलेज विद्यापीठ पळून 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 जात होते. मग त्यामुळं काय झालं, आपल्या देशात सध्या 1113 विद्यापीठ आहेत. मग 1113 विद्यापीठात फक्त 362 विद्यापीठ नॅक कमिटीने असेसमेंट केलेले आहेत. भारत देशात 50,000 महाविद्यालय आहेत. या 50,000 मध्ये केवळ 6,176 कॉलेजेसला नॅक कमिटीने व्हिजिट देऊन त्याचं मूल्यमापन केलेलं आहे. मग बाकीचे विद्यापीठ, बाकीचे महाविद्यालय का असेसमेंट करून घेतलं नाही, तर भीतीने ते असेसमेंट करून घेतलं नाही, भीतीने चेक करून घेतलं नाही. जर चेक केलं तर आपल्याला ग्रेड कमी मिळतील, ग्रेड कमी मिळालं तर आपलं क्वालिटी कमी आहे असं समाजात पसरतील, मग आमचा व्हॅल्यू कमी होईल, आमचा अपमान होईल, अशा भीतीने हे कॉलेजेस आणि विद्यापीठ ह्याच्यात भाग घेत नव्हते. मग ते ग्रेड कशा पद्धतीने देत होते माहितीये का, 8 ग्रेड्स प्रत्येक नॅक कमिटी कॉलेजला भेट देऊन त्या कॉलेजचं असेसमेंट करून त्यांना गुण देत होते. CGPA 8 ग्रेड, हे मार्क्स आहे आणि ते ग्रेड आहेत. ABCD, डी जर दिला त्या कॉलेजेसला तर तो अक्रिडेशन झालेलं नाही किंवा अक्रिडेशन मध्ये फेल झालेले कॉलेजेस, नॉट अक्रिगेटेड, आम्ही चेक केलं परंतु तुम्ही त्याच्यात पात्र झाला नाही, नॉट अक्रेडिटेशन, अक्रेडिटेड काय उपयोग नाही, डी म्हणजे तो फेल. 1.50 पेक्षा कमी जर गुण मिळालं तर तो फेल त्या कॉलेज किंवा विद्यापीठ. 1.5 ते 2 तर C, 2 ते 2.5 म्हणजे B, 2.5 ते 2.75 B प्लस, 2.76 ते 3 B प्लस प्लस, 3 पॉइंट ते 3.25 A ग्रेड, 3.25 ते 3.5 A प्लस ग्रेड, 3.5 ते 4 A प्लस प्लस ग्रेड. A प्लस प्लस हा हायेस्ट ग्रेड आहे. मग प्रत्येक जे IIT आहे किंवा IIM आहे किंवा एकदम चांगल्या विद्यापीठाला A प्लस प्लस ग्रेड मिळतील. मग हे ग्रेड देण्याच्या पद्धती आतापर्यंत होती, परंतु आता जे काल झालेले जे नवीन वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये नॅक कमिटीचा एक वर्कशॉप झालेले आहे. मग त्या वर्कशॉपमध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय झालेले आहेत. काय निर्णय झालेला बघा, आता जे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्या अंतर्गत आपल्या भारत देशात प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठाला असेसमेंट करण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन होणार आहे. आणि ते स्थापना ऍक्च्युअली हे नॅक हे कॅन्सल होणार, नॅकच्या ऐवजी दुसरं एक येणार आहे, UGC सुद्धा आता कॅन्सल होणार आहे. हे बघा, हे जे नॅक कमिटी आहे ना, नॅकच्या स्थापन कोणी केलेत, UGC ने केलेलं आहे, UGCच्या अंतर्गत ही काम करत आहेत. हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ही एक स्वतंत्र स्वायत्त बॉडी आहे. या नॅक कमिटीला फंडिंग कोण देतात, तर UGC ने देत आहे. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ह्याचा मूळ सेंटर कुठे आहे तर दिल्ली. आता UGC ही बंद होणार आहे आणि हे नॅक ही बंद होणार आहे. तर हे नॅक कमिटीच्या ऐवजी आता एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत नॅशनल अक्रेडिटेशन
काउन्सिल स्थापन होणार आहे, नॅशनल अक्रेडिटेशन काउन्सिल. मग या जे काउन्सिल आहे ना, या काउन्सिलच्या मार्फत आपल्याला काय करावायचं आहे, हे बघा. NEP 2020 यांच्या अंतर्गत त्यांनी एक कमिटी निर्धार केला की हो, प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठाला असेसमेंट आपल्याला करायचं आहे. तर कशा पद्धतीने असेसमेंट केला पाहिजे, कशा पद्धतीने मूल्यमापन केला पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना मान्यता दिला पाहिजे, ह्याच्यावरनं चर्चा करण्यासाठी, त्याच्यावरनं संशोधन करण्यासाठी, त्याच्यावर विचार मंथन करण्यासाठी भारत सरकारने एक कमिटीचा आयोग केलेला आहे. त्या कमिटीचं नाव आहे डॉक्टर के राधाकृष्णन कमिटी. लक्षात ठेवा, भारत सरकारने NEP 2020च्या अंतर्गत विद्यापीठ आणि महाविद्यालय यांचा मूल्यमापन कशा पद्धतीने केला पाहिजे ह्याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी एक कमिटीचा निर्धार केलेला आहे. त्या कमिटीचं नाव आहे डॉक्टर के राधाकृष्णन कमिटी. हे कमिटी कशावर काम करणार आहे? इट इज गोइंग टू डू अ रिफॉर्म इन अक्रेडिटेशन, म्हणजे अक्रेडिटेशन वरती काम करण्यासाठी ही 2022 रोजी ह्याचा स्थापन करण्यात आली. आणि 2023 रोजी, म्हणजे काल गेल्या वर्षी 2023 रोजी या कमिटीने भारत सरकारला एक काय दिलेलं आहे, रिपोर्ट दिलेला आहे. मग त्या रिपोर्ट सध्या भारत सरकारने स्वीकार केलेले आहे. मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ऍक्सेप्ट करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला अप्रुव्हल दिलेले आहेत. मग त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर, मान्यता दिल्यानंतर नवीन जे राधाकृष्णन, डॉक्टर के राधाकृष्णन कमिटी काय काय नवीन नवीन सुधारणा सांगितलेल्या आहे अक्रेडिटेशन करण्यासाठी, मान्यता देण्यासाठी, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आता ही कमिटी काल वर्कशॉप झालेलं आहे. त्यांनी ना महत्वाचे 2 मुद्दा सांगितलेले की आपल्याला 2 फेजमध्ये सुधारणा घडवायचं आहे. 2 फेजमध्ये. पहिला आहे बायनरी अक्रेडिटेशन सिस्टीम. बायनरी अक्रेडिटेशन सिस्टीम, लक्षात ठेवा हे नाव. बायनरी म्हणजे 2, अक्रेडिटेशन म्हणजे मान्यता. प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठाला आता 2 पद्धतीने मूल्यमापन करायचं आहे. समर्थ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲಾಕೋಬೇಕಿ. दुसरा आहे ಇಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಬಂದು मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. मॅच्युरिटी बेस्ड ग्रेड लेवल. आता हे जे हे आहेत काय बायनरी अक्रेडिटेशन, ह्याच्यावरती चिंतन करून प्रत्येक कॉलेज विद्यापीठाकडून फीडबॅक घेण्यासाठी NAAC कमिटीने भारत देशात 5 ठिकाणी 5 रिजनल सेंटरमध्ये वर्कशॉप घेणार आहेत. आणि त्याच्यातील पहिला जो वर्कशॉप झाला काल भुवनेश्वर येथे झालेले आहे. हे बघा, बायनरी अक्रेडिटेशन जे सिस्टीम आहे ते पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2024 रोजी लागू होणार आहे. लागू व्हायलाच पाहिजे, कारण ते मान्यता दिलेलं आहे भारत सरकारने. कधी 29 हे जे NAAC रिफॉर्म 2024 जे जून मध्ये ह्याला मान्यता दिलेल्या आहेत. फक्त त्यांनी 2 पद्धतीमध्ये 2 फेज मध्ये ते बदल करणार आहेत. पहिला आहे बायनरी अक्रेडिटेशन सिस्टीम. आता हे बायनरी अक्रेडिटेशन सिस्टीम म्हणजे काय, कशासाठी लागू होतात, त्याचं काय महत्व आहे, त्याच्याने काय फायदा होणार आहे, ह्याच्यावरती चर्चा करू. आता बायनरी अक्रेडिटेशन सिस्टीम जो आहे याच्या अंतर्गत आपल्याला प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठाला ग्रेड द्यायचं नाही. जे 8 ग्रेड्स आहे ABCD, ओके, A++, A+A, B++, B+B, C किंवा D जे ग्रेड आहे ना, हे ग्रेड पद्धती बंद करणार आहे. त्याच्याऐवजी दुसरा त्यांनी वापर करणार आहे. म्हणजे ग्रेडिंग सिस्टीम आता बंद होणार आहे, पहिला. दुसरा, NAAC कमिटीचा जो पियर कमिटी आहे, तो पियर कमिटी ह्यापूर्वी प्रत्येक कॉलेज विद्यापीठाला प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट देऊन त्याचा चेक करून रिपोर्ट देत होते. आता असं काही होणार नाही. NAAC कमिटीचा कुठलाही व्यक्ती तुमच्या कॉलेजला भेट देणार नाही, विद्यापीठाला भेट देणार नाही. वा रे वा, खूप छान झालं बघा सर. कारण प्रत्यक्षात येऊन बघितल्यानंतर सगळं आपलं फाटलेलं त्यांना दिसलं तर काय नको. मग आता कसं, मग चेक कसं होणार आहे? ऑनलाईन पद्धतीने. तुमचं सगळं माहिती त्यांना ऑनलाईन पद्धतीने पाठवा. टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने
तुमच्या कॉलेजचे असेसमेंट होणार आहे. आणि टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने असेसमेंट झाल्यानंतर ते खरं आहे का खोटं आहे हे चेक करण्यासाठी तुमचा जो मित्र संस्था आहे, तुमचा जो मित्र कॉलेजेस आहे तुमच्या ओळखीचा, मग त्यांनी येऊन त्यांच्याकडनं रिकमेंड घेणार, हो हो बरोबर आहे. मग त्यामुळे काय होईल, आमचं कॉलेज चांगलं आहे म्हणून तुम्ही सांगलं पहिलं आणि तुमचं कॉलेज चांगलं आहे म्हणून मी सांगतो हे. आणि अजून काय आहे तर हे सेल्फ रिपोर्ट आहे. हे सेल्फ रिपोर्ट कुठलं, सेल्फ स्टडी रिपोर्ट. सेल्फ स्टडी रिपोर्ट चेक करणार आहे, प्रत्यक्षात येऊन नाही. तुमचं नॅक कमिटीच्या अंडरमध्ये असलेलं एखाद्या विद्यापीठ किंवा कॉलेज त्यांना सेल्फ रिपोर्ट, हे सगळं सोप्या पद्धतीने. आणि आतापर्यंत नॅक कमिटीने एकदा चेक करून गेल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याचा व्हॅलिडिटी होता. व्हॅलिडिटी ओके, तो व्हॅलिडिटी आता सायकल टाइम ऑफ त्याचा जो सायकल आहे तो टायमिंग पिरियड आता कमी होणार आहे. अप्लिकेशन आधी जास्त फी देऊन आपण असेसमेंट करा म्हणून प्रत्येक कॉलेज विद्यापीठ नॅक कमिटीला सांगत होते, त्याचा फी आता पूर्णपणे कमी करणार आहेत. ओके, त्यामुळं प्रत्येक कॉलेजेसने आता 1 लाख रुपये देऊन तुम्ही येऊन आमचं चेक करा म्हटलं नंतर 1 लाख रुपये पण द्यायचं आणि आमचं चेक करून आपण नापास झालो असं काय म्हणून लोक भीत होते विद्यापीठ किंवा कॉलेजेस. एक उदाहरण सांगतो, परंतु आता फी पूर्णपणे कमी, एकदम नॉमिनल फी नॅक कमिटीला द्यायचं आणि ते नॅक कमिटी तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक करून देतील. आणि लो फी आहे आणि क्वांटिटेटिव्ह. एवढा दिवस क्वालिटी, तुमचं क्वालिटी कसं आहे हे क्वालिटीवरून तेच जर द्या, आता क्वांटिटीवर त्याने थोडं भर दिलेलं आहे. क्वांटिटी, संख्या किती आहे, रूम किती आहेत, खोल्या किती आहेत, तुमच्या क्वालिटी आणि क्वांटिटी डाटा जो आहे तो क्वांटिटीच्या रूपात प्रसिद्ध होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे ह्यांनी ना त्या कॉलेजचा क्वालिटी, त्या कॉलेजचा स्ट्रेंथ, त्या कॉलेजचं वीकनेस आणि त्या कॉलेजचा परफॉर्मन्स हे चेक करण्यासाठी हे काम करणार आहे. आणि हे नवीन जो बायनरी ॲक्रेडिटेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी ना हे सांगितलं बघा, 10 ॲट्रिब्यूट्स म्हणजे गुणवैशिष्ट्य, 10 गुणवैशिष्ट्य त्या कॉलेज आणि विद्यापीठामध्ये असणं गरजेचं आहे. आणि 59 स्टँडर्ड मेजरमेंट करणारा विद्यापीठासाठी 59 मेट्रिक्स वापरणार आहे, जे स्टँडर्ड मेजरमेंट वापरणार आहे. 56 हे ऑटोनॉमस कॉलेजसाठी वापरणार आहे मेट्रिक्स. आणि 56 ऑटोनॉमस कॉलेज, 46 अफिलिएटेड कॉलेजचा मेजरमेंट करण्यासाठी 46 मॅट्रिक्स वापरणार आहे. तर हे बायनरी ॲक्रेडिटेशन सिस्टीमचा मूळ उद्देश काय आहे माहितीये का, हे परीक्षेला प्रश्न विचारतात. व्हॉट इज द मेन टार्गेट, व्हॉट इज द मेन गोल ऑफ बायनरी ॲक्रेडिटेशन सिस्टीम. हे जे सिस्टीम आता सुरू होणार आहे सप्टेंबर 2024 रोजी आपल्या भारत देशात त्याचा लागू होणार आहे कॉलेज आणि विद्यापीठाला चेकिंग करण्यासाठी. ह्याचा मूळ उद्देश काय आहे माहितीये का, आपल्या देशातील जेवढं काही विद्यापीठ आहे आणि कॉलेजेस आहे ते सर्वचे सर्व कॉलेजेस आणि विद्यापीठ स्वतःहून आपलं मूल्यमापन व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कॉलेजचं मूल्यमापन करायचंच आहे. प्रत्येक कॉलेज ह्या ॲक्रेडिटेशन प्रोसेसमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. All the universities and colleges should participate in this process. This is the main intention of this revised accreditation framework. हे जे नवीन आहे रिवाइज्ड, हे लक्षात ठेवा, रिवाइज्ड accreditation framework. याचा काय गोल आहे, एव्हरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू कम अंडर द परव्ह्यू ऑफ अक्रेडिटेशन. प्रत्येक कॉलेज विद्यापीठ अक्रेडिटेशन व्हायलाच पाहिजे ह्या उद्देशाने. कारण कुठलाही आता भीती, देर इज नो फिअर, देर इज नो स्केरसिटी, देर इज नो फिअर ऑफ फेल्युअर. काही चिंता करू नका, तुमचं आम्ही चेक करून तुम्हाला ग्रेड आम्ही देत नाहीत, परंतु तुमचं आम्ही चेकिंग करतो. फक्त तुम्हाला चेकिंग करून तुम्हाला क्वालिटी कसं सुधारणा करता येतील असे इनपुट आम्ही देतो. असे एक नवीन धोरण आता सुरू होणार आहे. सो थँक्यू सो मच. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉईंट्स आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि येणारा नेट एक्झाम आणि सेट एक्झाम परीक्षा पास व्हा. थँक्यू सो मच. नमस्कार.